सुप्रभात सद्दिन श्रोते हो. आत्मोपनिषद दर्शन साक्षात्कार तत्वज्ञान पाठ पान 244. एक काव्य आहे सत्य शोध महती. सत्य शोधण्याचे महत्व असा त्याचा अर्थ आहे. आता ते पद्य वाचण्या अगोदर त्याचा गद्य अर्थ समजून घेऊया. जगी जीवते जन्मती आणि मरती, शशी भानुही नित्य येती निघाती, शोधोदित राहे असे काय जगती, मना सज्जना जाणी सत्य शोधाची मोती. हे सज्जन मना, सर्व येणार जाणार गेल्यानंतर कायम स्वरूपी राहतो ते काय हे तू शोध. आणि हे सज्जन मना जे सत्य आहे त्या शोधाचं महत्व तू जाणून घे. जगी जीवते जन्मती आणि मरती, त्या जगात जीव जन्माला येतात आणि मरतात. शशी भानुही नित्य येती नि जाती, चंद्र सूर्य सुद्धा रोज उगवतात आणि मावळतात. सदोदित राहे असे काय जगती, सर्व येणार जाणार गेल्यानंतर सुद्धा कायमस्वरूपी काय राहतो ते शोधण्यासाठी मला सज्जना जाणी सत्य शोधाची मोती. सर्व येणार जाणार गेल्यानंतर आल्यानंतर किंवा सर्व येणार आलं आणि जाणार गेलो तरी येण्या जाण्या अगोदर पासून आणि येण्या जाण्यानंतरही कायमस्वरूपी या जगात काय राहतं त्या शोधाचं महत्व, त्या शोधाची महत्ता हे सज्जन मना तू जाणून घे. आणि असं जे मुळापासून काय आहे त्या शोधण्यासाठी तुला तळमळ निर्माण झाली पाहिजे. या असणेपणाचं मूळ काय हे शोधण्यासाठी तुझ्यामध्ये जागृती निर्माण झाली पाहिजे. म्हणूनच हे सज्जन मना सत्य शोधाचे महत्व तू जाणून घे. आता पुढे जगी सत्य ते सर्व सरण्याचे आहे, जगी नित्य ते नेष्ट मरण्याचे आहे, परी इष्ट ते नित्य नवनीत राही, मना सज्जना सत्य शोधात राही. जगी सत्य ते सर्व सरण्याचे आहे. जे जे जन्माला येतं ते निश्चितच मरणार, हे जगातील सत्य आहे. जे जे जन्मत ते ते मरते, हे जगी सत्य ते सर्व सरण्याचे आहे. जे जे जन्माला येतं ते सर्व नष्ट होणार, हे सत्यच आहे. जगी नित्य ते नेष्ट मरण्याचे आहे, नेष्ट न इष्ट. जे अयोग्य ते मरणारच आणि जे जे जन्माला येतं ते नष्ट होणारच, हे सत्याचं स्वरूप आहे. जे म्हणजे जन्मे ते नासे, नासे ते पुनरपी जन्मे. जन्माला येतो ते नष्ट होतं, नष्ट होतं ते परत जन्माला येतं. म्हणून येणे जाणे म्हणजेच आला तो गेला, गेला तो आला, म्हणजेच वेगळ्या अर्थाने जे जे जन्माला येतं ते नष्ट होणार, सरणार, नाहीस होणार, हे निश्चितच आहे. आणि शरीर नष्ट होताना अजून एक महत्व आहे, जगी नित्य ते नेष्ट मरण्याची आहे. इष्ट म्हणजे हितकारक आणि न इष्ट म्हणजे अहितकारक. जे जे अहितकारक ते मरणारच मरणार, जे जे जन्माला येतं ते सरणारच सरणार. हे जगातील सत्याचं रूप समजून घे. परी इष्ट ते नित्य नवनीत राही, मना सज्जना सत्य शोधात राही. आता आपण काय म्हटलं, जे जे जन्माला येतो ते मरतो. आणि पुढे काय म्हटलं, जे जे अनिष्ट वाईट तेही नष्ट होतं. परंतु मग इष्ट काय, परी इष्ट ते नित्य नवनीत राही, मना सज्जना सत्य शोधात राही. पण तुझे इष्ट असतो ते सतत नवीन नवीन पद्धतीने जन्माला येत असतो. आता यामध्ये एवढंच आहे, जे जे जन्मतोय ते ते मरते, जे जे जन्माला येते ते सरते, नाहीसे होते. दुसरा मुद्दा आहे, जे इष्ट आहे ते टिकतं आणि अनिष्ट आहे ते नाशाला जातं. मग इष्ट काय, तर परी इष्ट ते नित्य नवनीत राहे. तर कालमान परिस्थितीनुसार इष्ट सुद्धा बदलत असतं. म्हणजे वेगवेगळ्या काळात, म्हणजे 10,000 वर्षापूर्वी जे इष्ट होतं ते इष्ट आज अनिष्ट झालं.
आजचं इष्ट वेगळं असतं. म्हणून कालानुरूप परिस्थितीनुरूप जे इष्ट असतं ते टिकतं आणि अनिष्ट असतं ते नष्ट होतं. म्हणून इथे म्हटलेलं आहे, जगी सत्य ते सर्व स्मरणेची आहे. जगात एकच सत्य आहे की सर्व सरणार आहे किंवा मरणार आहे. म्हणजे जगात जन्मलं ते नष्ट होतं हे निश्चितच आहे, परंतु जगी नित्य ते नेष्ट मरण्याचे आहे आणि जे नेहमी अनिष्ट आहे ते नेहमी मरणारच आहे. म्हणजे जे जन्माला येतं ते सरणारच आहे, जे अनिष्ट आहे ते नेहमी मरणारच आहे. परंतु इष्ट अनिष्ट समजावं कसं? परी इष्ट ते नित्य नवनीत राही. आज ज्याला आपण इष्ट म्हणतो ते या आधीच्या इष्टापेक्षा नवीन स्वरूपात असतो. आजचं इष्ट उद्या नवीन स्वरूपात येतं. म्हणजे कालचं इष्ट, आजचं इष्ट, उद्याचं इष्ट, इष्ट मरत नाही, परंतु कालचं इष्ट आज अनिष्ट असतं त्यामुळे ते मरतं. आजचं इष्ट उद्या अनिष्ट असतं त्यामुळे मरतं. इष्ट काय अनिष्ट काय हे सतत पालटत असतं. इष्ट अनिष्ट हे सापेक्ष आहे. तेव्हा जे जन्माला येतं ते नष्ट होतं. जगात हे सत्य आहे की सर्व सरणारच आहे, नष्ट होणारच आहे. परंतु जगात हेही सत्य आहे की इष्ट सतत बदलत असतं. त्यामुळे आजचं इष्ट आज राहिलं तरी उद्या ते अनिष्ट होतं. आजचं इष्ट उद्या नसतं, उद्याचं इष्ट वेगळं असतं. उद्याचं इष्ट उद्या राहिलं तरी परवा ते त्याहून वेगळं असतं. म्हणून जगात जन्माला येतं ते मरतं हे निश्चितच आहे, पण तुझे इष्ट असतं ते राहतं तोपर्यंत जोपर्यंत ते अनिष्ट होत नाही आणि नवीन इष्ट त्याच्यातून उद्भवत नाही. म्हणून इष्ट अनिष्ट हे सापेक्ष आहे. सापेक्षता भावाने इष्ट राहतं आणि अनिष्ट जातं. परंतु आजचं इष्ट उद्या अनिष्ट असतं, उद्याचं इष्ट परवा अनिष्ट असतं. अशा अर्थी इष्ट अनिष्ट हा सतत फेरफार होत असतो. त्यामुळे जे जे जन्माला येतं ते मरतच. आजचं इष्ट कालबाह्य झालं की ते मरतं, नवीन इष्ट येतं ते कालबाह्य झालं की मरतं. म्हणजे जगणे मरणे, येणे जाणे, इष्ट अनिष्ट हे सर्व सापेक्ष आहे. हे जे सापेक्ष आहे, रिलेटिव्ह आहे, ते रिलेटिव्ह असल्यामुळे रिलेटिव्ह गोष्ट ही निश्चितच नष्ट होते. मग निरपेक्ष सत्य काय? आता पुढे बघा, सदोदित असणे सदोदित सरणे जसे सरिता जलाचे वाहणे. सदोदित असणे सदोदित सरणे जसे सरिता जलाचे वाहणे. सरिता म्हणजे नदी. नदीचं पाणी सदोदित असतं, पण नदीचं पाणी सदोदित असतं याचा अर्थ असा, नदी जर तुम्ही बघत असाल तर आत्ताच्या क्षणाला तुमच्या डोळ्यापुढे जे पाणी आहे ते पुढच्या क्षणी दिसेनासं होतं आणि वरच्या बाजूनं येणारं नवीन पाणी तुमच्या डोळ्यासमोर येतं. म्हणजे सरिता जरी सतत वाहत असली तरी हा जन्म मरणाची जी सरिता आहे ती सतत वाहती आहे. अशा अर्थी जन्म मरणाला सातत्य आहे. परंतु जसं नदीच्या पाण्याला सातत्य असलं तरी आत्ता डोळ्यासमोर असलेलं पाणी पुढच्या वेळेला नसतं. पुढच्या वेळेला असलेलं पाणी वाहून जातं, परत नवीन पाणी येतं. तेव्हा जन्म मरण हे सरितारूपी जीवन मरणाचे वाहने आहे. आणि जे जे जन्माला येतं ते मरतं हे निश्चित आहे. जे जे इष्ट असतं ते राहतं हे निश्चित आहे. परंतु आजचं इष्ट उद्या अनिष्ट असतं, उद्याचं अनिष्ट परवा आजचं इष्ट उद्या अनिष्ट असतं, उद्या जे इष्ट असतं ते परवा अनिष्ट असतं. तसं नदीचं आपल्या समोरून वाहणारं या क्षणाचं पाणी पुढच्या क्षणी नसतं, पुढच्या क्षणीचं पाणी त्याच्या पुढच्या क्षणी नसतं. म्हणून जीवन मरण हे एखाद्या वाहत्या नदीसारखं आहे. जीवन येतं जातं, परंतु येणं जाणं अशा अर्थी जीवन प्रवाह चालू राहतो. तसंच सरिता वाहते, परंतु आत्ता डोळ्यासमोर असलेलं पाणी पुढे जातं, वरचं पाणी डोळ्यासमोर येतं, तर दिसणारं पाणी जातं, वरून पाणी नवीन येतं. अशा अर्थी सरिता वाहते म्हणून ते सत्य आहे, परंतु सरितेचं जे वाहणारं पाणी आहे ते वाहून पुढे गेलं की ते मागे येत नाही. नवीन पाणी डोळ्यासमोर येतं.
तसंच आपल्या डोळ्यासमोरचे जीव मृत्यू पावले की ते परत पाठी येत नाहीत, नवीन जीव जन्माला येतात. म्हणून हे जीवन हे सरितेसारखं आहे. सरितेचं पाणी नित्य वाहतं, परंतु सरितेचं पाणी नित्य वाहताना सुद्धा ते नित्य नूतन असतं. म्हणजे आपल्या डोळ्यासमोर या क्षणी जे नदीचं पाणी वाहतं ते पाणी पुढे जातं, वरील पाणी डोळ्यासमोर येतं. तसं आपल्या डोळ्यासमोर या क्षणी जे जीव आणि त्यांचं जगत आहे त्यातील काही जीव जगत नष्ट होतो आणि नवीन जीव जगत येतो. आणि इतकंच नव्हे, हे पाहणारा सुद्धा इतरांच्या दृष्टीत आज असतो उद्या तो नसतो. म्हणून जगात जे जन्माला येतं ते मरणार हे निश्चित आहे, परंतु जन्माला येतं ते मरणार हे निश्चित आहे, तसंच नवीन जन्माला येतं हेही खरं आहे. म्हणून म्हणून नासे ते उपजे, उपजे ते नासे, किंवा उपजे ते नासे. जन्माला आलं ते मरतं, नासे ते उपजे, आणि जे उपजलं ते नाशाला जातं. हे घटिका यंत्र असं, हे घटिका यंत्र असं हे चक्र कायम चालू असतं. नासे ते उपजे, उपजे ते नासे, असं हे कायम चक्र चालू असतं. हे त्यातील सत्य आहे. म्हणजे जे जे जन्माला येतं ते मरतं आणि मरतं ते जन्माला येतं, हे सत्य आहे. त्याचबरोबर आज जे इष्ट आहे ते आजपर्यंत राहतं, उद्या ते अनिष्ट होतं म्हणून नष्ट होतं, नवीन इष्ट त्याची जागा घेतं. तसंच आज जे जीव आहेत ते उद्या नसतील, नवीन जीव येतील. म्हणून येण्या जाण्याचा हा जो नित्य निरंतर खेळ आहे तो खेळ म्हणून चिरंजीव आहे. परंतु या येण्या जाण्यातले जे भिडू आहेत, खेळाडू आहेत, ते कायमस्वरूपी नसतात, ते बदलत असतात. वाहत्या सरितेतील पाणी कायमस्वरूपी आपल्या डोळ्याला जे दिसतं तसंच्या तसं नसतं. एक पाणी पुढे जातं, काही पाण्याचा भाग पुढे जातो, वरून नवीन पाण्याचा स्रोत म्हणजे प्रवाह येतो. म्हणून समजून घ्या, जगी जीवते जन्मती आणि मरती, शशी भानुही नित्य येती जाती, सदोदित राहे असे काय जगती, मना सज्जना जाणी सत्य शोधाची महती. जगी सत्य ते सर्व सरणेची आहे, जगी नित्य ते नेष्ट मरणेची आहे, परी इष्ट ते नित्य नवनीत राही, मना सज्जना सत्य शोधात राही. ज्याला सत्य सत्य म्हणतात ते दुसरं तिसरं काही नसून जन्मलेलं नष्ट होणं किंवा उभं राहिलेलं दिसणारं सरणे वाहून जाणं आहे. जगी नित्य ते नेष्ट मरणेचे आहे. इष्ट राहणार आणि अनिष्ट मरणार हे सत्यच आहे. परंतु आजचं इष्ट उद्या नसतं, उद्या इष्ट नसतं, आजचं योग्य उद्या अयोग्य असतं. अशा अर्थी परी इष्ट ते नित्य नवनीत राही. म्हणून इष्ट अनिष्ट योग्य अयोग्य हे सतत सापेक्षतेचं चक्र चालू असतं. परंतु आजचं इष्ट उद्या अनिष्ट असतं, आजचं योग्य उद्या अयोग्य असतं. अनिष्ट आणि अयोग्य संपतं आणि तत्कालिक इष्ट आणि योग्य जन्माला येतं. म्हणून सरते शेवटी जगी सत्य ते सर्व सरण्याचे आहे. सर्व नष्ट होणार हेच सत्य आहे. जगी नित्य ते निष्ठ मरणेचे आहे. अनिष्ट ते नष्ट होणारे नित्यच आहे, हे निश्चितच आहे. परी इष्ट ते नित्य नवनीत राही. परंतु ज्याला आपण इष्ट योग्य म्हणतो ते नेहमी नव्या नव्या पद्धतीने जन्माला येते. म्हणजे योग्य अयोग्य हे सापेक्ष आहे. म्हणा सज्जना सत्य शोधात राही. म्हणजे आपण परम सत्य शोधतोय. परम सत्य शोधताना आपल्याला एक बोध झाला की जे जन्मते ते नाचते, परंतु नाचते ते जन्माला येते. म्हणून जन्माला आलेलं नष्ट होणार आणि नष्ट आलेलं जन्माला येणार ही साखळी कायम राहिली तरी सुद्धा आजचं जन्मलेलं उद्या मरणार आणि उद्या जन्माला आलेलं परवा मरणार. अशा अर्थी जन्म मरण हे सुद्धा इष्ट अनिष्टासारखं सापेक्षच असतो. पुढे सदोदित असणे सदोदित सरणे, जसे सरिता जलाचे वाहणे. मग काय आहे? सदोदित असणे सदोदित सरणे. सदा सर्वदा आपण असायचंय आणि सदा सर्वदा आपण नसायचंय. जसं नदी कायमस्वरूपी आहे हे जितकं सत्य आहे, तितकंच नदीचं आपणाला आत्ता दिसणारं पाणी पुढच्या क्षणी वेगळं असतं. म्हणजे आत्ताचं पाणी पुढे गेलेलं असतं. म्हणून जसं नदीचं डोळ्यासमोरचं पाणी आत्ता या क्षणी
डोळ्यासमोर जे वाहते पाणी आहे ते पुढच्या क्षणी तिथे नवीन पाणी असतं. आता जे इष्ट म्हणून टिकलेलं आहे ते पुढच्या क्षणी अनिष्ट म्हणून नाहीस होतं. अशा तऱ्हेने सदोदित असणे सदोदित सरणे. सदा असायचंय आणि सदा नसायचंय, सदा जन्मायचे आणि सदा मरायचे, जसे सरिता जलाचे वाहने. जसं नदीचं पाणी पाणी म्हणून कायम असतं, परंतु आपल्या डोळ्यासमोरचं पाणी पुढे जातं आणि वरच्या बाजूने नवीन पाण्याचा प्रवाह येतो, तो आपल्याला दिसतो. फक्त प्रवाह अखंडित असल्यामुळे आपल्याला वाटतं की नदीचं पाणी जसंच्या तसं आहे. नदीचं पाणी जसंच्या तसं कधीच नसतं. डोळ्यासमोरचं पाणी पुढे जातं आणि उगमाकडून वरून येणारा पाण्याचा नवीन ओघ आपण पाहतो. सतत आपल्या डोळ्यासमोरचा ओघ पुढे जातो, नवीन ओघ डोळ्यासमोर येतो. डोळ्यासमोरची जीवसृष्टी मरते, नवीन जीवसृष्टी जन्माला येते आणि हे ज्या माणसाच्या डोळ्यासमोर घडतं तोही एक दिवस नाहीसा होतो आणि हे दृश्य पाहताना नवीन तिथे द्रष्टा परत मानव रूपात येतो. म्हणून जसं सरिता जलाचं आपण पाहणं असतं, पाणी वाहते, नदी नेहमी वाहते, नदीचा प्रवाह अखंड चालू आहे. पण प्रवाह अखंड चालू असला तरी डोळ्यासमोरचा प्रवाहाचा तुकडा पुढे जातो आणि पाठचा तुकडा डोळ्यासमोर येतो. डोळ्यासमोरची जीवदृष्टी मावळते, नवीन जीवदृष्टी डोळ्यासमोर येते आणि हे ज्याच्या डोळ्यासमोर चाललंय तोही एक दिवस जातो आणि ते पाहण्यासाठी नवीन माणसाचे डोळे तिथे येतात. म्हणून जसं सरिता जल सतत वाहत असतं, परंतु ज्यार्थी ते वाहतय त्यार्थी त्यातलं काही सरलंय आणि काही नवीन जन्माला आलंय. ज्यार्थी जन्माला आलेलं मरतं त्यार्थी काही मेलेलं आहे, नवीन जन्माला आलेलं आहे. ज्यार्थी इष्ट टिकतं त्यार्थी ते नाश झालं की ते अनिष्ट असतं आणि टिकणारं ते इष्ट असतं. म्हणून सदोदित असणे सदोदित सरणे, जसे सरिता जलाचे वाहने, सरिता वाहता नित्य नूतन असणे. सरिता नदी वाहत असली तरी प्रत्येक क्षणी ती नित्य नूतन असते. मना सज्जना सत्य वर्तन जाणे. म्हणून ज्याला आपण सत्य 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 म्हणतो ते नित्य नूतन असतं. हा आपणाला लागलेला शोध. सत्य हे सत्य म्हणून शाश्वत असलं तरी सत्य हे जाणवताना ते प्रत्येक वेळेला नित्य नूतन असतं. म्हणून सत्य शाश्वत आहे इतकंच नव्हे तर सत्य नित्य नूतन आहे. शाश्वत आणि नित्य नूतनता हेच ते सत्य आहे. आता शाश्वत काय आहे? ब्रह्मचेतना. नित्य नूतन काय आहे? त्या ब्रह्मचेतनेतून जन्माला येणारी जीवसृष्टी, जन्माला आलेली जीवसृष्टी पूर्वीच्या जीवसृष्टीपेक्षा थोडी अधिक अद्भुत आश्चर्यकारक विलक्षण असते. आपण जसं म्हणतो बालक जन्माला येतं तेव्हा ते छान दिसतं, प्रौढ झालं की ते म्हातार होतं. म्हातारा गेला, बालक युवा झाल्यानंतर आपण प्रौढ आणि वृद्ध. आता वृद्ध गेला, आता त्याच्या जागी बालक आलं. तर वृद्ध गेला बालक आलं, पण बालक वृद्धाच्या तुलनेत नवीन दिसतं. लक्षात घ्या. तसं जी पुढची स्टेज गेली की जी नव्यान स्टेज येते ती पुढच्या स्टेजच्या दृष्टीने जास्त टवटवीत असते. म्हणून जाणारं जातं आणि येणारं अधिक नवीन असतं. येणारं नवीन असतं ते जुनं होतं, परत येणारं अधिक नवीन असतं. अशा तऱ्हेने सरिता वाहता नित्य नूतन असणे. म्हणून सदोदित असणे सदोदित सरणे, जसे सरिता जलाचे वाहने, सरिता वाहता नित्य नूतन असणे. म्हणा सज्जना सत्य वर्तन जाणे. सरिता वाहते परंतु ती वाहता वाहता नित्य नूतन असते. तशीच ही जीवसृष्टी जन्माला येते, नष्ट होते, परंतु प्रत्येक जन्मागणिक ती पूर्वीच्या तुलनेत अधिक नवीन 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 असते. तसं सत्य हे शाश्वत असून सुद्धा नित्य नूतन असतं. हा शोध मनाला लागला आणि हा सत्याचा शोध घ्यावा अशा करती हा मनाला उपदेश आहे. सत्य शोधवती. आता नीटाई का अर्थ सांगून झाला. जगी जीवते जन्मती आणि मरती, शशी भानुही नित्य येती निजाती, सदोदित राहे असे काय जगती.
म्हणा सज्जना जाणी सत्य शोधाची महती, जगी सत्य ते सर्व सरणेची आहे, जगी नित्य ते नेष्ट मरणेची आहे, परी इष्ट ते नित्य नवनीत राही, म्हणा सज्जना सत्य शोधात राही, सदोदित असणे सदोदित सरणे, जसे सरिता जलाचे वाहणे, सरिता वाहता नित्य नूतन असणे, म्हणा सज्जना सत्य वर्तन जाणे. सत्याचं वर्तन कसं असतं तर सत्य शाश्वत असतो आणि सत्य हर क्षणी नित्य नूतन असतो. हे ज्याला कळलं त्याला कधीच जीवनात आपण कायम राहावे असा मोह होणार नाही. कारण जर आपण कायमस्वरूपी राहिलो तर सरळ सरळ बालापासून वृद्धापर्यंत जरा जर्जर आणि आजारी माणसापर्यंत आपली वाटचाल होते. आणि आजारी पडून आपण राहावं असं कधीच कुणाला ज्या अर्थी वाटत नाही त्या अर्थी कायमस्वरूपी आपण असावं असं कुणालाच वाटणार नाही. कारण कायमस्वरूपी आपण असू तर असं असणे पण आपल्याला निश्चितच कष्टदायक, कंटाळवाणं आणि आधिव्याधीग्रस्त बनवेल. म्हणून आधिव्याधीग्रस्त बनून कायम राहणे हे कधीही शक्य नाही. कारण सत्य हे जरी सत्य म्हणून शाश्वत असलं तरी ते पुन्हा पुन्हा नव्याने अवतरित होतं. अशा अर्थी ते नित्य नूतन शाश्वत सत्य आहे. म्हणून जगात ज्याला सत्य 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 म्हणतात ते नित्य नूतन शाश्वत सत्य आहे. सदोदित नवेपणा धारण करून पुढे येणारे हे सत्याचे शाश्वत असणे आहे. तर ही सत्य शोधाची महती आपण लक्षात घ्या. आणि सत्य हे शाश्वत परंतु नित्य नूतन असतं हे समजून घ्या. म्हणजे कधीच आपणाला आपण मरू नये असा वेडेपणाचा भाव आपल्यामध्ये निर्माण होणार नाही. कारण मरू नये असं वाटणं याचा अर्थ मरण्याची भीती असणं. आणि कधी कधी मरणाची भीतीच माणसाला लवकर मारते. त्यामुळे मरू नये असं वाटलं की मरणाची भीती सुरू होते. आणि कायम जगावं असं वाटलं तरी जगण्याच्या विरोधी मरणाचा भास निर्माण होतो. त्यामुळे जन्म आणि मृत्यू हे दोन्ही भास आहेत. ते काही काळ जन्म हा भासासारखा असतो, काही काळ जन्म गेल्यानंतर मध्ये नाही अशी एक नसणेपणाची अवस्था असते. तो असणे पण नसणे पण हे सापेक्ष आहे. आणि असणे पण नसणे पण ज्या पटावरती ज्या पडद्यावरती येतो तो हा ब्रह्मपट म्हणजे हे जे मोकळं अवकाश आहे हा अवकाश रूपी पट शाश्वत आहे. आणि त्याच्यावर येणारी जाणारी चित्रे हे शाश्वत आहेत. चित्रपटगृहातला पडदा शाश्वत असतो आणि वेगवेगळ्या मूवीज किंवा सिनेमाज तिथे येतात जातात. तसंच हा ब्रह्मरूपी पडदा हा शाश्वत आहे. आणि त्यावर येणाऱ्या जाणाऱ्या मूवीज ह्या मूवीज म्हणून सतत आल्या तरी त्या नित्य नूतन आहेत. एक मूवी दुसऱ्या मूवीपेक्षा वेगळी असते, एक चित्रपट दुसऱ्या चित्रपटापेक्षा वेगळा असतो, पण तू जो पडदा मात्र कायम असतो. म्हणून या ब्रह्मपटावरती जन्म मृत्यूचे खेळ दाखवणारे शोज मूवीज सतत येत जात असतात. म्हणून ब्रह्मरूपी पडदा हा चिरंतन शाश्वत आणि त्यावरती जन्म मृत्यूचा खेळ हे 3 तासाच्या सिनेमासारखे किंवा मानवी जीवनाच्या दृष्टीने 70-80-100 वर्षाच्या काळासारखेच टिकणारे असतात. नंतर ह्या मूवीज जातात, नवीन मूवी येते. म्हणून पडदा शाश्वत आणि येणारे जाणारे जे खेळ आहेत, मूवीज आहेत, सिनेमाज आहेत ते अशाश्वत आहेत. म्हणून परमसत्याचा अर्थ शाश्वताच्या ब्रह्मरूपी पडद्यावरती तुमच्या आमच्या जीवनाचे येणारे काही काळ टिकणारे आणि नष्ट होणारे खेळ. म्हणून दोन्हीचा एकत्र अर्थ असा आहे की सत्य हे शाश्वत असून सुद्धा नित्य नूतन आहे. म्हणजे सत्य म्हणजे ही असणेपणाची जाणीव जिथे उमटते तो पडदा शाश्वत आहे. पण असणेपण जे आहे ते नसणेपणात आणि नसणेपण असणेपणात येतो. तेव्हा एक सिनेमा जातो दुसरा सिनेमा येतो. अशा अर्थी चित्र
पट वेगळा म्हणजे चित्राची साखळी वेगळी, परंतु चित्र साखळी ज्याच्यावर उमटते तो पडदा एक. चित्राची साखळी ज्याच्यावर उमटते तो पडदा म्हणजे ब्रह्म एक, आणि चित्राची साखळी येणारी जाणारी म्हणून नाशिवंत म्हणजे पडदा एक आणि सिनेमे वेगवेगळे, मूवीज वेगवेगळ्या, तसा ब्रह्मरूपी पडदा शाश्वत आणि जीवसृष्टी रूपी सिनेमे जे आहेत ते अशाश्वत. म्हणून पडदा शाश्वत आणि त्याच्यावरची दृश्य अशाश्वत. म्हणून अशाश्वत दृश्ये ज्या पडद्यावर येतात तो पडदा म्हणजे परमसत्य. म्हणून ब्रह्म हे परमसत्य, निर्गुण निराकार अव्यक्त हे परमसत्य, आणि सगुण साकार स्वभाव व्यक्त हे सापेक्ष सत्य. म्हणून सगुण साकार जग हे सापेक्ष, आणि सगुण साकार ज्या पडद्यावर उमटते ते ब्रह्म हे अवकाश मात्र निरपेक्ष. म्हणजे निरपेक्ष अवकाशात सापेक्ष जीव जगताची निर्मिती होते. म्हणून निरपेक्ष अवकाश हे परमसत्य आणि सापेक्ष जीवसृष्टी हे शबल सत्य. म्हणून ज्याला आपण म्हणतो ब्रह्म, ब्रह्म हे निर्मल ब्रह्म आहे. निर्मल म्हणजे ज्या ब्रह्मामध्ये कधीही बदल होत नाही असं ब्रह्म हे निर्मल ब्रह्म, ते शाश्वत सत्य. आणि या ब्रह्मावरती येणारी जाणारी सगुण साकार रचना हे निरपेक्ष सत्य. म्हणून शाश्वत आणि निरपेक्ष मिळून निर्मल ब्रह्म आणि शबल ब्रह्म मिळून जे एकत्रपणे असतं त्यालाच शाश्वत परंतु नित्य नूतन सत्य म्हणतात. शाश्वत सत्य म्हणजे निर्मल ब्रह्म, अशाश्वत सत्य म्हणजे येणारं जाणारं काही काळ टिकणारं सत्य. परंतु शाश्वत पडद्यावरती अशाश्वताचा जो खेळ चालू आहे तो एकत्रितपणे विचार केला तर ब्रह्म परमसत्य, सगुण साकार तात्पुरतं सत्य, आणि परमसत्य आणि तात्पुरतं सत्य मिळून एकत्रित विचार केला तर सत्य शाश्वत परंतु नित्य नूतन असतं. आणि केवळ परमसत्याचा विचार केला म्हणून सगुण साकार शबल ब्रह्म आणि निर्गुण निराकार परमब्रह्म मिळून शाश्वत परंतु नित्य नूतन सत्य. पण जेव्हा तुम्ही नित्य नूतन म्हणता तेव्हा येणारं जाणारं असं असतं. म्हणून सगुण साकार हे अशाश्वत सत्य आणि निर्गुण निराकार ब्रह्म हे परमसत्य. या दोन्ही रचना, हे दोन्ही भेद लक्षात घ्या आणि एकत्रितपणे निर्गुण निराकार अशा शाश्वत सत्यावरती सगुण साकार चित्रपट मालिका जी जन्माला येते त्याचा एकत्रितपणे विचार केला तर शाश्वत सत्यापोटी निरपेक्ष सत्य चित्र मालिका येते. ते सगुण साकार ब्रह्म हे निश्चितच कायमस्वरूपी नाही, मात्र ते ज्यावर दिसते ते निर्गुण निराकार ब्रह्म मात्र कायमस्वरूपी आहेच्या तसं आणि आहे तसंच राहतं, आहे तसंच राहतं. म्हणून निर्मल ब्रह्म शाश्वत सत्य, सगुण साकार ब्रह्म हे शबल म्हणजे दुबळ सत्य आहे. दुबळ म्हणजे कायमचं न टिकणार. म्हणून निर्गुण निराकाराच्या पडद्यावर सगुण साकार जगाचा जो जन्म झाला त्यातील सगुण साकार हे तात्पुरतं आणि निर्गुण निराकार हे शाश्वत हे लक्षात घेता निर्गुण निराकार सत्य म्हणजे शाश्वत सत्य असले तरी त्याची दृश्यमानता म्हणून जे काही पुढे जन्माला येतं ते मात्र अशाश्वत टाकाऊ आहे, ते टिकाऊ नाही. एवढं समजायचं आणि सत्य शोधाचा आपला एकत्रित जो प्रयत्न आहे तो आपल्या मनामध्ये भावरूपाने सुफळ संपूर्ण झाला की त्यालाच म्हणतात मना सज्जना जाणी सत्य शोधाची महती. हे सज्जन मना सत्य शोधाचं महत्व जाणून घे. आणि एकदा का सत्य असत्यातला आपल्याला फरक कळला की सदसत विवेक निर्माण होतो
आणि सदसत विवेक जिथे निर्माण झाला तो ज्ञानी माणूस नाही मृत्यूला घाबरत आणि नाही जन्माला आलो म्हणून आनंदित होत. तो अत्यंत स्थितप्रज्ञ क्रिय साक्षीत्वात स्वतः आत्मा म्हणूनच परमसत्य म्हणूनच या जगामध्ये असतो आणि नसतो तेव्हाही तो निर्मल ब्रह्म म्हणून या जगाच्या पाठी पडद्यासारखा असतो. धन्यवाद. कठीण असलं तरी हे नीट समजून घ्यायचा प्रयत्न करा. सर्वांना शुभेच्छा. शुभ दिन. सुप्रभात.